हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल एमपीएससी अकॅडमी. दिस इज असिस्टंट प्रोफेसर स्वाती पाटील आणि आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गतची आपली राज्यसेवा मुख्य परीक्षा होणार आहे 2025ला. पूर्व परीक्षा आपली सप्टेंबर 2025ला होणार आहे. त्यानंतर काही काळानंतर आपली 2025ची राज्यसेवा मुख्य परीक्षा होणार आहे. त्यासाठी ज्या बऱ्याच विद्यार्थ्यांचा राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय आहे, मुख्य परीक्षेसाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा विषय ठेवलाय. त्यासाठीचा नेमका अभ्यासक्रम काय असतो, तर याबाबतचं आजचं सेशन हे आपलं त्यासाठी डिस्कशन असणार की नेमका राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांचा सिलेबस काय आहे. तर त्या अगोदर एक गोष्ट सांगायला आवडेल की मी स्वाती कुराडे पाटील, असिस्टंट प्रोफेसर, सध्या PhD इन पॉलिटिकल सायन्समध्ये करत आहे. MPhil मी पॉलिटिकल सायन्समध्ये केलेलं आहे. MA पॉलिटिकल सायन्स झालेलं आहे. त्यासोबतच सेट नेट पॉलिटिकल सायन्समध्ये झालेलं, नेट 2 वेळा पॉलिटिकल सायन्समध्ये कंप्लीट आहे. त्यासोबतच नेट वुमन स्टडीमध्ये सुद्धा कंप्लीट केलेलं आहे. सांगण्याचा उद्देश हाच आहे की मी तुम्हाला राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध शिकवणार आहे, तर त्यासाठी जे महत्त्वाचं त्या विषयाचं जे नॉलेज असणं गरजेचं आहे, त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता या ठिकाणी झालेली आहे. त्यासोबतच स्पर्धा परीक्षेचा नेमका अनुभव काय आहे, तर UPSCचं प्रिपरेशन मी जवळपास 2007 पासून चालू केलं होतं. 2010ला मी UPSC मेन्स एक्झाम दिली होती. त्यासोबतच राज्यसेवा मुख्य परीक्षा, त्यावेळची रिटर्न एक्झाम होती, लेखी परीक्षा होती 2012च्या 13च्या पॅटर्नच्या अगोदर, 12च्या अगोदरचं पॅटर्न जे होतं तो सुद्धा मी प्रिपरेशन केलेलं आहे. त्यानंतरची जी 12, 13 आणि 17ची जी राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू सुद्धा दिलेले आहेत. त्यासोबतच STASOची सुद्धा मेन्स मी या ठिकाणी दिलेली आहे. तर अशा एकंदरीत राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधाच्या विषयाबाबत जे नॉलेज आहे किंवा ज्या काही डिग्रीज आहेत त्या या ठिकाणी आहेत. फक्त सेट नेट किंवा असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी तो अँगल नसून मुळात माझा जो पर्पज होता की स्पर्धा परीक्षेसाठीच मी प्रिपरेशन करत होते. त्या अनुषंगाने स्पर्धा परीक्षेचं प्रिपरेशन केल्यानंतर मला सेट नेटचे एक्झाम निघालेले आहेत. तर त्या दृष्टिकोनातून बऱ्याच विद्यार्थ्यांना UPSC प्रमाणेच MPSC मुख्य परीक्षेसाठी राज्यशास्त्र विषयात ज्या काही अडचणी असतील किंवा त्या संदर्भात काही समस्या असतील त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न ह्या माध्यमातून केला जाईल. ठीक आहे, तर त्यासोबतच आपण राज्यशास्त्र विषयाचे सुद्धा आपण सेशन घेणार आहोत. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 साठी आपण राज्यशास्त्रासोबतच आपण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, कॉमर्स, मॅनेजमेंट, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी लिटरेचर आणि केमिस्ट्रीचे सुद्धा सेशन ग्लोबल MPSC अकॅडमी मार्फत घेण्यात येणार आहेत. काय काय गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील, काय असेल हा कम्प्लीट कोर्स, तर तुम्हाला लाईव्ह सेशन घेतलं जाईल, फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड केले जातील, प्रॅक्टिस क्वेश्चन्स विथ रायटिंग स्किल सुद्धा आपल्याला सांगण्यात येईल, वीकली टेस्ट घेण्यात येतील आणि डाऊट सेशन अत्यंत महत्त्वाचं असतं की नेमके विद्यार्थ्यांचे डाऊट सेशन काय असतात, तर ते लाईव्ह सेशन मार्फत घेण्यात येणार आहेत. हा कम्प्लिटली आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्म असणार आहे. बरेच विद्यार्थी ऑफलाईन करू शकत नाहीत, त्यासोबतच ऑनलाईन करायला जे उत्सुक असतात किंवा एखादा विषय जर तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जर तुमचा क्लिअर होत असेल तर त्यासाठी हा प्लॅटफॉर्म आम्ही या ठिकाणी तुम्हाला घेऊन येत आहोत. फीज नेमकी काय आहे, तर फी आहे 25,000 रुपये फक्त पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल या विषयाची. मात्र तुमच्यासाठी डिस्काउंट करून ती फक्त असणार आहे 15,000 रुपये. ठीक आहे, ती तुम्ही वन टाइम भरू शकता, इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा भरू शकता. तर या ठिकाणी ॲडमिशन घेण्याकरिता या ठिकाणी दिलेल्या तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचे, व्हॉट्सअप करायचे. त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन आमचं जे ॲप आहे ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करून आपलं नाव या ठिकाणी रजिस्टर करू शकता. आणि जर काही शंका असेल तर या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपण विचारू शकता. ठीक आहे, तर आजच्या सेशनमध्ये आपण नेमका सिलेबस काय आहे तो आपण आज बघणार आहोत की राज्यशास्त्र विषयामध्ये नेमका सिलेबस काय असतो किंवा त्याचं डिस्कशन काय, तर ह्या गोष्टी आपण आत्ता घेणार आहोत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा आपला सिलेबस आहे. ओके, ठीक आहे, तर नेमके कोणकोणते पॉईंट आहे 21 जो काही आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी जो आपल्याला सिलेबस देण्यात आलेला आहे त्यामध्ये जे टोटल 26 सब्जेक्ट देण्यात आले त्यामध्ये 21 नंबरला आपला राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा आपला विषय आहे. माध्यम काय असतं, जे विद्यार्थी मराठी माध्यमातून देणार आहेत ते मराठी माध्यमातून पेपर देऊ शकतात. त्यासोबत इंग्लिश माध्यमातून सुद्धा देण्याची मुभा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मात्र सिलेबस देताना फक्त मराठी माध्यमातूनच देण्यात आलेला आहे. तर तो नेमका काय हे आपल्याला समजून घ्यायचे. ठीक आहे, तर आपण म्हटल्याप्रमाणे की राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी आपण मागच्या सेशनमध्ये आपण नेमकं पेपर स्ट्रक्चर समजून घेतलेलं, मार्किंग सिस्टीम समजून घेतलेली, कोणकोणते पेपर आहेत हे सुद्धा आपण समजावून घेतलेलं होतं. तर
पाहायला गेलं तर ऑप्शनल विषयामध्ये आपला पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड परत 2 भाग असतात, बरोबर. टोटल आपल्याला किती मार्क्सला हा विषय आंतरराष्ट्रीय राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, तर टोटल हा 500 मार्काला आपल्याला विषय असताना दिसून येतो. ठीक आहे, म्हणजे 250 मार्काला आपल्याला जो पेपर फर्स्ट आणि जो सेकंड आहे तो आपल्याला 250 मार्काला असणार आहे. ठीक आहे, तर आता आपण बघू शकतो की पेपर फर्स्टमध्ये नेमका कोणकोणत्या गोष्टी आहेत. पेपर फर्स्टमध्ये जर आपण बघितलं तर राजकीय सिद्धांत आणि भारतीय राजकारण हा एक सब पॉईंट आहे, आणि दुसरा आहे भारत सरकार आणि भारतीय राजकारण. हे पेपर फर्स्टमध्ये 2 पॉईंट फॉर्ममध्ये आपल्याला देण्यात आलेलं आहे. यूपीएससीला सुद्धा असाच सिलेबस आहे. जे विद्यार्थी यूपीएससीसाठी प्रिपरेशन करत आहे त्यांच्यासाठी लक्षात आलं असेल, मात्र एमपीएससीसाठी हे पहिल्यांदाच मुख्य परीक्षा देणार त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की नेमका सिलेबस काय हे अगदी व्यवस्थितरित्या समजून घेतलं तर आपल्याला नेमका कशाचा अभ्यास करायचा आहे या गोष्टी क्लिअर होतात. म्हणून सिलेबस काय हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. जे की पहिल्या पेपरमध्ये आपण बघितलं की जे टोटल राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा एक पेपर आहे, त्यामध्ये परत 2 पेपर केलेत, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड. पेपर फर्स्टमध्ये परत 2 पॉईंट सांगण्यात आलेले आहेत. पेपर सेकंडमध्ये आपण बघतोय तुलनात्मक राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध दिलेले आहे. म्हणजे फर्स्ट पॉईंटमध्ये परत आपल्याला तुलनात्मक राजकीय विश्लेषण आणि आंतरराष्ट्रीय राज्यशास्त्र दिलेलं आहे, आणि दुसऱ्या पॉईंटमध्ये भारत आणि जग असं आपल्या दुसरा पॉईंट दिलेला आहे. तर नेमकं काय आहे तर ते आपण विस्तृत या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, तर सुरुवातीचा पॉईंट जो आपण म्हणतो की राजकीय सिद्धांत आणि भारतीय राजकारण. आता ह्या ठिकाणी जे भारतीय राजकारण देण्यात आलेलं आहे, भारतीय राजकारणामध्ये फक्त ह्या ठिकाणी जो पॉईंट देण्यात आला तो फक्त विचारधारा बाबत भारतीय राजकीय विचारवंत जे आहेत, विचारधारा जे आहेत यांच्यासाठीच फक्त ते भारतीय राजकारण असं देण्यात आलं. बाकी या ठिकाणी कुठेही भारतीय राजकारणाचा जो राजकीय सिद्धांतमध्ये जो विषय देण्यात आला त्याचा संबंध नाहीये. काय आहे नेमका सिलेबस राजकीय सिद्धांत आणि भारतीय राजकारणाचा, तर राजकीय सिद्धांत आहे त्याचा अर्थ आणि दृष्टिकोन काय आहे हे पाहायचे. राज्याचे सिद्धांत आहेत महत्त्वाचे, उदारमतवादी, नव उदारमतवादी, मार्क्सवादी, बहुतत्ववादी, उत्तरवासातिक आणि स्त्रीवादी. हे ॲक्च्युली ॲप्रोचेस आहेत, हे सिद्धांत नाही तर राज्याचे दृष्टिकोन आहेत. ॲक्च्युली त्यांनी सिद्धांत दिलेले आहेत. तर नेमका राज्यविषयक उदारमतवादी दृष्टिकोन कसा असतो, नव उदारमतवादी दृष्टिकोन कसा असतो, की लिबरल पर्स्पेक्टिव्ह म्हटलं जातं, न्यू लिबरल पर्स्पेक्टिव्ह, मार्क्सियन पर्स्पेक्टिव्ह वगैरे, हे मल्टीग्रेटेड पर्स्पेक्टिव्ह, या ज्या गोष्टी आहेत, किंवा फेमिनिझम जो आहे तो राज्याच्या कन्सेप्टमध्ये किंवा राज्याबाबत यांचे विचार काय याबाबत हा पॉईंट आहे. न्याय आहे, जस्टिस हा पॉईंट आहे. रॉल्सचा न्यायाचा सिद्धांत आहे, रॉल्स थेअरी ऑफ जस्टिस म्हटलं जातं. त्यासोबतच त्याच्या समूहलक्षी टीका यांच्या विशेष संदर्भासह न्यायाच्या संकल्पना, म्हणजे राज्य सिद्धांत दिला त्यासोबतच आपल्याला न्याय दिले आहेत. न्याय बरोबर आपल्याला न्याय, समानता, हक्क म्हणजे राईट्स आहे, हे हक्क आहे, परत लोकशाही आहे, आणि हे सुद्धा अधिकार संकल्पना ही एक वेगळी दिली. आता हक्क आणि अधिकारामध्ये काय वेगळे दिले कळत नाही, पण ह्या ठिकाणी वैचारिक धृढित्व, विचार प्रणाली, अधिमान्यता असं दिलेलं आहे. आणि हक्काच्या संदर्भात जर बघितलं तर त्यामध्ये हक्काचे नेमके निरनिराळे प्रकार कोणते आहेत हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. समानतेबाबत काय दिले तर सामाजिक, राजकीय, आर्थिक समानता आणि समानता ॲक्च्युली ह्यांची जे त्यांचे प्रकार सांगितलेले आहेत, बरोबर. आणि समानता आणि स्वातंत्र्य यांच्यातील संबंध सांगितलेले. सकारात्मक कार्यवाही म्हणजे याच्यामध्ये आपल्याला निगेटिव्ह जरी दिले नसेल, अफर्मेटिव्ह कार्यवाही सहित दिलेला आहे. समानता आणि स्वातंत्र्य यामधील संबंध या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. आता स्वातंत्र्य ही संकल्पना या ठिकाणी कुठेच दिलेली नाही. काय होतं जेव्हा आपण पॉलिटिकल थेअरीचे पुस्तक वाचायला घेतो तेव्हा आपण सकट जे काही सिद्धांत दिलेले आहेत, ज्या काही कन्सेप्ट दिले ते आपण वाचायला घेतो, मात्र सिलेबस नेमका काय सांगतो या गोष्टी काळजीपूर्वक बघणं गरजेचं असतं. त्यासाठी या सेशनमध्ये आपण या गोष्टी डिस्कशनला घेतलेल्या आहेत. हक्कामध्ये काय दिलेलं आहे तर अर्थ आणि सिद्धांत सांगितलेला आहे, हक्काचे निरनिराळे प्रकार सांगितले आहेत, आणि मानवी हक्काची संकल्पना सुद्धा राईट्समध्ये आपल्याला देण्यात आलेली आहे. डेमोक्रेसीमध्ये काय आहे, लोकशाहीमध्ये परत अभिजात आणि आधुनिक सिद्धांत, जो लोकशाहीचा सिद्धांत आहे तो सांगण्यात आलेला आहे. लोकशाहीचे निरनिराळे जे काही प्रतिमान आहेत, ॲक्च्युली टाईप्स आहेत, प्रातिनिधिक, सहभागी, विमेशकारी, हे जे काही प्रकार प्रतिमान आहेत ते आपल्याला लोकशाहीमध्ये शिकायचे आहेत. अधिकार संकल्पना काय आहे तर वैचारिक धृढित्व, विचार प्रणाली आणि अधिमान्यता. राजकीय विचार प्रणाली जी पॉलिटिकल आयडिओलॉजी याला म्हटलं जातं, त्यामध्ये परत
ह्या कन्सेप्ट पण लक्षात आहे, म्हणजे ह्यांची उदारमतवाद नेमका काय सांगतो, समाजवाद नेमका काय, काय नेमकी आयडियोलॉजी आहे, या पर्स्पेक्टिव्हने हा 8वा पॉईंट आपल्याला ह्या ठिकाणी दिलेला आहे. आणि या ठिकाणी जो पॉईंट होता तो राज्याच्या सिद्धांताबाबत काय सांगतो, राज्याबाबत त्यांचे नेमके अप्रोच काय पर्स्पेक्टिव्हने उदारमतवादी गोष्टी सांगतात, याबाबत दुसरा पॉईंट त्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की सिलेबस सेम दिलेला आहे किंवा शब्दरचना एकच दिसते, त्यामुळे कन्फ्युजन होण्याची शक्यता असते. मात्र कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. या ठिकाणी आपल्याला पॉलिटिकल आयडियोलॉजी याबाबत विचारले, काय नेमकी आयडियोलॉजी आहे, काय नेमकी विचार प्रणाली, काय विचारधारा सांगते, उदारमतवाद म्हणजे नेमकं काय, नेमका त्यांचा फोकस कशावरती असतो, व्यक्ती स्वातंत्र्य असतो, व्यक्तीच्या विवेक बुद्धीवरती असतो, या दृष्टिकोनातून नेमका उदारमतवाद काय, काय नेमकी विचार प्रणाली आहे, याबाबत त्याचं विश्लेषण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासोबत समाजवाद, मार्क्सवाद, फॅसिझम, गांधीवाद आणि स्त्रीवाद एक राजकीय विचार प्रणाली, एक पॉलिटिकल आयडियोलॉजी म्हणून या पॉईंटचा आपण अभ्यास करणार आहोत. आता त्यासोबतच एक राजकीय विचारवंताचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग धर्मशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, बौद्ध परंपरा, परत सर सय्यद अहमद खान, श्री अरविंदो, M.K. गांधी, B.R. आंबेडकर अँड M.N. रॉय यांचा आपल्या राजकीय विचारवंत, त्यांच्या विचारधारा म्हणून यांचा अभ्यास करायचा आहे. आता या ठिकाणी कुठेही लोकमान्य टिळक नाहीयेत, सावरकर नाहीयेत, बरोबर. कारण बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा आपण राजकीय विचारधारेचं पुस्तक वाचायला घेतो त्यावेळी आपण सरसकट सगळे भारतातले जेवढे राजकीय विचारवंत आहेत त्यांचा अभ्यास करायला जातो. मात्र सिलेबसमध्ये नेमकं काय देण्यात आलेलं याचा विचार करूनच आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची आहे. यामध्ये वेगळं, आता अर्थशास्त्र जरी म्हटलं असतं तर हे चाणक्य रिलेटेड आहे अर्थशास्त्र, ठीक आहे. धर्मशास्त्र हा एक सिलेबसचा एक नवीन पार्ट आहे की बऱ्याच वेळा आत्ताच्या ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत बाकीच्या बघितल्या तर त्या ठिकाणी सुद्धा धर्मशास्त्र हा जो पॉईंट होतो विचारला जातो. तर नेमके कोणकोणते थिंकर्स आहेत हे व्यवस्थित काळजीपूर्वक लक्षात घेऊन आपल्याला अभ्यास करायचा, त्यासाठी आपला सिलेबस व्यवस्थितरित्या बघायचा असतो, ठीक आहे. पुढचा 10वा पॉईंट आहे की पाश्चिमात्य राजकीय विचारधारा कोण आहेत यामध्ये, तर पाश्चिमात्य विचार प्लेटो आहेत, अरिस्टॉटल आहे, मॅकियावेली आहे, हॉब्स लॉक आहे, तर रुसो दिलेला नाही. ओके, हॉब्स लॉक रुसो नेहमी तिन्ही एकत्र येतात, बरोबर. मग जेव्हा आपण तयारी करतो तेव्हा प्रश्न आपल्यासाठी हॉब्स लॉक तर रुसो द्यायला हवा होता पण दिलेला नाही. कदाचित क्वेश्चन विचारूही शकेल, शक्यतो सिलेबसच्या बाहेर क्वेश्चन येत नसतात. आणि जर आलाच तर समजा कुठे ते राजकीय सिद्धांताच्या रिलेटेड प्रश्न रुसोबाबत येऊ शकतो. मात्र आपल्याला पाश्चिमात्य राजकीय विचारवंत म्हणून प्लेटो, अरिस्टॉटल, मॅकियावेली, हॉब्स लॉक, J.S. मिल, ओके, मार्क्स, ग्रामसी आणि अना अरेंट यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर नेमके कोणकोणते विचारवंत आहेत, पाश्चिमात्य कोणते आहेत, भारतीय कोणते आहेत, या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. तर हा पेपर फर्स्ट मधला पहिला पार्ट आहे जो की या ठिकाणी राजकीय सिद्धांतांनी भारतीय राजकारण म्हणून दिले आहे. या ठिकाणी सुद्धा भारतीय राजकारण दिलेलं आहे. आता या ठिकाणी पण भारतीय राजकारण दिलेलं आहे, मात्र फक्त भारतीय राजकीय विचारधारा म्हणून एकच पॉईंट आपल्याला या पेपर 1 मधील पार्ट फर्स्ट मध्ये आलेला आहे, ठीक आहे. आता दुसरा पार्ट काय आहे, दुसऱ्या पार्टमध्ये भारतीय सरकार आणि भारतीय राजकारण. आता यामध्ये जो आपला मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचा जो पार्ट आहे तो सुरुवातीचा असणार आहे भारतीय राष्ट्रवाद. त्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची राजकीय व्यूहरचना, घटनावाद ते लोकसत्याग्रह, असहकार, नागरी कायदेभंग, लढाऊ आणि क्रांतिकारी चळवळी, शेतकरी व कामगार चळवळी, हा आपल्याला जो महत्त्वाचा पार्ट जो आहे इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स स्ट्रगलचा तो यामध्ये देण्यात आलेला आहे. दुसरा पॉईंट आहे भारतीय राष्ट्रीय चळवळीवरील दृष्टिकोन. मग तो उदारमतवादी, समाजवादी, मार्क्सवादी, मूलगामी, मानवतावादी आणि दलित. जो राष्ट्रीय चळवळी अतिशय चांगला पॉईंट आहे हा, की त्याच्यावरती खूप छान प्रश्न विचारले जातात आणि लिहिण्यासारखं असतं, ठीक आहे. खूप चांगला सिलेबस आहे, लिहिण्यासारखं आहे, टू दी पॉईंट आहे. नेमकं आपल्याला काय करायचंय त्याच्यावरती तुमचा जास्त फोकस असणं गरजेचं आहे. म्हणून एक ना एक जो यातील शब्द आहे तो काळजीपूर्वक लक्षात घ्यायचे की आपल्याला नेमकं काय विचारलंय, काय सांगतात आणि मला कशावरती अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. हा पहिला पॉईंट आहे भारतीय राष्ट्रवाद. दुसरा आहे राजकारणाविषयी सांगितलेलं भारतीय संविधानाची निर्मिती. त्यामध्ये ब्रिटिश शासनाचा वारसा, विभिन्न सामाजिक व राजकीय दृष्टिकोन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आता हे सेशन झाले की याच्यावरती आपण एक दुसरं सेशन सिलेबसनुसार
महत्वाची कोणकोणती बुक लिस्ट वापरणं गरजेचं आहे, जी की पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशनसाठी जी महत्वाची बुक लिस्ट, संदर्भ पुस्तकं कोणकोणते, त्याच्यावरचं आपलं एक पुढचं सेशन घेण्यात येणार आहे. ठीक आहे. तिसरा पॉईंट दिलेला की भारतीय संविधानाची ठळक वैशिष्ट्ये, सायलेंट फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. मग त्यामध्ये उद्देशिका, प्रिअम्बल आहे, फंडामेंटल राईट्स आहेत, फंडामेंटल ड्युटीज आहेत, DPSPs आहेत, संसदीय प्रणाली आहे, सुधारणा कार्यपद्धती, न्यायिक पुनर्विलोकन आणि जे बेसिक स्ट्रक्चर आहे, मूळ संरचना सिद्धांत जो आहे, त्यामध्ये ज्या काही गोष्टी असतील त्याही सुद्धा आपण, हा एक क्वेश्चन 10 मार्काला येऊ शकतो, शॉर्ट नोट लिहू शकतो की नेमके बेसिक स्ट्रक्चरमध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड करण्यात आलेल्या आहेत, तर त्यानुसार हा पॉईंट या ठिकाणी देण्यात आलेला आहे. चौथ्यामध्ये काय दिले तर संघ सरकारची प्रमुख अंगे, युनियन मध्ये जे आहे, युनियन जी आपली लिस्ट ह्याच्यामध्ये 5वा भाग जो आहे त्यामध्ये आपल्याला संघ सरकारची जी काही महत्वाची काम आहे ते सगळं दिलेलं आहे. मग त्यामध्ये एक्झिक्युटिव्ह असेल, विधिमंडळ असेल, सर्वोच्च न्यायालयाची भूमिका असेल, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पार्ट 5 मध्ये देण्यात आलेले आहे. तो पार्ट आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यासोबतच राज्य शासनाची प्रमुख अंगे, जसं सेंट्रल गव्हर्नमेंट सिस्टीम दिली त्याच पद्धतीने स्टेट गव्हर्नमेंट सिस्टीम सुद्धा आपल्याला देण्यात आलेली आहे. त्यामध्ये पण परत कार्यकारी, विधिमंडळ, उच्च न्यायालयाची परिकल्पित भूमिका आणि प्रत्यक्ष नेमकं त्यांचं कामकाज कसं चालतं यावरती आपल्याला प्रश्न विचारण्यात येतील. त्यासोबत ग्रासरूट डेमोक्रेसी काय की तळागाळातील लोकशाही, मग पंचायत राज सिस्टीम आहे, नगरपालिका शासन आहे, 73-74वी घटना दुरुस्ती असेल, त्या ठिकाणच्या चळवळी असतील, तो आपल्याला पॉईंट 5 मध्ये देण्यात आलेला आहे. नंतर ज्या काही कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत, संविधानिक संस्था किंवा आयोग म्हणजे ज्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये आहे त्यांना संविधानिक संस्था किंवा आयोग म्हटलं जातं. मग असे आयोग किंवा संस्था कोणकोणते आहेत तर निवडणूक आयोग आहे, महानियंत्रक व लेखापरीक्षक आहेत, वित्त आयोग आहेत, संघ लोकसेवा आयोग आहे, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग, राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोग इत्यादींचा आपल्या ह्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. लेखीमध्येच आपल्याला लिहायचं. यांचा अभ्यास आपण यापूर्वी राज्यसेवेची जी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा होती मुख्य परीक्षेसाठी त्यामध्ये सुद्धा आपण या ठिकाणचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर कॉन्स्टिट्युशनलिझम, संघराज्यवाद आहे ऍक्च्युली हा. त्यामध्ये संविधानिक तरतुदी काय आहेत, केंद्र राज्य संबंधाचे बदलते स्वरूप कोणते, एकात्मक प्रवृत्ती नेमकी काय, प्रादेशिक आकांक्षा कोणत्या आहेत आणि आंतरराज्य विवाद नेमके कोणकोणते आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासोबतच नियोजन आणि आर्थिक विकास अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. खूप छान उत्तर याच्यावरती लिहिता येतात. काय आहे तर नेहरूवादी आणि गांधीवादी दृष्टिकोन नेमका कसा होता, नियोजन व सार्वजनिक क्षेत्राची भूमिकेबाबत, हरित क्रांती काय आहे, जमीन सुधारणा, कृषक संबंध आणि उदारीकरण आणि आर्थिक सुधारणा काय आहेत, हा एक पार्ट आपला इकॉनॉमिकली पर्स्पेक्टिव्हने हा एक पार्ट आपल्याला राज्यशास्त्रामध्ये अभ्यासायचा आहे. त्यासोबतच भारतीय राजकारणातील जात, धर्म आणि वांशिकता याबाबत खूप छान प्रश्न विचारले जातात. हा एक पॉईंट आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यासोबत पक्ष प्रणाली जी की राष्ट्रीय प्रादेशिक राजकीय पक्ष कोणते, पक्षांची विचार प्रणाली काय, सामाजिक पाया काय, आघाड्यांच्या राजकारणाचे आकृतिबंध कोणते, दबाव गट कोणते, निर्वाचक वर्तनाच्या प्रवृत्ती कोणत्या, विधिकाराच्या सामाजिक आर्थिक रूपरेखेतील नेमके बदल काय ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आणि त्यासोबतच अत्यंत महत्त्वाचा एक शेवटचा पॉईंट आहे सामाजिक चळवळ. ठीक आहे. मग नागरी स्वातंत्र्य, मानवी हक्क चळवळी, महिलांच्या चळवळी, पर्यावरणवादी चळवळी जे आपल्या करंट रिलेटेड जे अँगल आहेत ते यामध्ये कव्हर होतात आणि त्या पर्स्पेक्टिव्हने आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. म्हणजे अशा पद्धतीने जो आपला महत्त्वाचा राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध याबाबत जो पहिला पेपर आहे तो आपल्या 2 भागामध्ये दिलेला आहे. राजकीय सिद्धांत आणि भारतीय राजकारण, दुसरा भारतीय सरकार आणि भारतीय राजकारण. म्हणजे सुरुवातीला पॉलिटिकल थिअरीचा पार्ट आहे आणि सेकंड मध्ये आपल्याला कॉन्स्टिट्यूशन किंवा इंडिया रिलेटेड ज्या काही चळवळी, ज्या घटना ज्या आहेत तो सगळा पार्ट जो आहे तो आपल्याला भाग 2 मध्ये देण्यात आलेला आहे. इथपर्यंत काही तुम्हाला शंका असेल तर जरूर विचारू शकता. काही वाटल्यास ते तुम्ही जरूर कमेंट करू शकता. ठीक आहे. पुढचा पार्ट आहे पेपर 2चा. पेपर 2 मध्ये परत काय देण्यात आले की तुलनात्मक राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या ठिकाणी सांगितलेलं आहे. जग आणि भारत हा पुढचा पार्ट आहे. पहिल्या पार्ट मध्ये काय दिले तर तुलनात्मक राजकीय विश्लेषण आणि आंतरराष्ट्रीय राज्यशास्त्र, जो कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल अनालिसिस आणि इंटरनॅशनल
पॉलिटिकल सायन्स असं त्याला म्हटलं जातं. मग तुलनात्मक राज्यशास्त्रामध्ये काय देण्यात आले, तर त्याचं स्वरूप काय, मुख्य दृष्टिकोन काय आहेत, राजकीय अर्थशास्त्र आणि राजकीय समाजशास्त्र पर्स्पेक्टिव्ह परिप्रेक्ष्य, तुलनात्मक पद्धतीच्या मर्यादा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तुलनात्मक परिप्रेक्षामधील राज्य म्हणजे जे कंपॅरेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह स्टेटची संकल्पना काय, ऍक्च्युली स्टेट थेअरी वगैरे हा पॉइंट येतो. मग भांडवलवादी समाजवादी अर्थशास्त्रात राज्याची वैशिष्ट्ये काय आहेत, बदलते स्वरूप सद्यस्थितीतील काय आहे, प्रगत औद्योगिक आणि विकसनशील समाज नेमका कसा आहे, त्या पर्स्पेक्टिव्हने आपल्या कंपॅरेटिव्ह स्टेटची कन्सेप्ट या ठिकाणी समजून घ्यायची आहे. त्यासोबतच जे प्रतिनिधित्व आणि सहभागाचे राजकारण म्हटलेलं आहे, रिप्रेझेंटेटिव्ह आणि पार्टिसिपेशन पॉलिटिकल सायन्स म्हटलं जातं की राजकीय पक्ष आहे, प्रगत औद्योगिक किंवा विकसनशील समाजातील दबाव गट, सामाजिक चळवळी या ठिकाणी अभ्यासायचे. जागतिकीकरण एक महत्वाची कन्सेप्ट आहे जी की आपल्याला तुलनात्मक आणि राजकीय विश्लेषणामध्ये अभ्यासायची. विकसित आणि विकसनशील समाजाकडून मिळणारे प्रतिसाद आहेत ते महत्वाचे. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासातील दृष्टिकोन हे अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. त्यामध्ये आदर्शवाद, वास्तववाद, मार्क्सवाद, कार्यात्मक आणि व्यवस्था सिद्धांत या ठिकाणी पाहायचे. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय संबंधातील ज्या काही प्रमुख संकल्पना आहेत त्या आपण पाहणार आहोत. राष्ट्रीय हित आहे, सुरक्षा व सत्ता, सत्तेचे संतुलन म्हणजे काय, प्ररोदेतांत म्हटलं जातं, प्ररोधन म्हणजे काय, किंवा राष्ट्रातील कत्ते, सामूहिक सुरक्षा नेमकी काय आहे, जागतिक भांडवलवादी अर्थशास्त्र आणि जागतिकीकरण यांचा आपण अभ्यास या पॉइंटमध्ये करणार आहोत. त्यासोबत एक महत्वाचा पॉइंट आहे की बदलती आंतरराष्ट्रीय राजकीय सुव्यवस्था नेमकं काय, तर महासत्तांचा उदय, रणनीती, विचारप्रणालीची द्विध्रुवता, शस्त्रास्त्र स्पर्धा, शीतयुद्ध आणि आण्विक धोका. त्यासोबतच ह्यात हा थोडा पूर्ण आपल्या आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये पार्ट होतोय. अलिप्तवादी चळवळ आहे, ध्येय प्राप्ती त्यांच्या काय, ह्याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो, वैशिष्ट्य काय, ध्येय काय, काय प्राप्ती, अशा बाबत आपल्याला 10 मार्काचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. सोव्हिएत युनियन कोसळणे, डिक्लाइन ऑफ सोव्हिएत युनियन म्हटलं जातं. एकध्रुवीयता, अमेरिकन वर्चस्व झालं, समकालीन जगातील अलिप्ततेचे जे औचित्य आहे त्याबाबत आहे. पुढचा पॉइंट आहे आंतरराष्ट्रीय आर्थिक प्रणालीची उत्क्रांती, तिथून आंतरराष्ट्रीय संबंध चालू होते ऍक्च्युली. मग त्यामध्ये ब्रिटन वूड ते जागतिक व्यापार संघटना, ब्रिटन वूड परिषद पासून ते जागतिक WTO ची संघटना कशी स्थापन झाली वगैरे या गोष्टी यामध्ये येतात. मग समाजवादी अर्थशास्त्र, परस्पर आर्थिक सहाय्यता परिषद असेल किंवा नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था असेल, तिसऱ्या जगाची मागणी असेल, जागतिकीकरण, जागतिक अर्थव्यवस्था नेमकी आंतरराष्ट्रीय आर्थिक प्रणालीच्या उत्क्रांतीमध्ये कशी भूमिका रण करते, या गोष्टी या पॉइंटमध्ये आहेत. त्यासोबतच संयुक्त राष्ट्र संघटना आहे, अपेक्षित त्यांची भूमिका, प्रत्यक्ष नोंद, ज्या काही त्यांच्या स्पेशलायझेशन अभिकरण आहेत, विशेषकृत जी काही संयुक्त राष्ट्राची अभिकरण आहेत ती आहेत, त्यांची नेमकी ध्येय काय, ती कार्य काय, किंवा संयुक्त राष्ट्र संघटनेची सुधारण्याची गरज आहे का. खूप छान याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि नक्की एकदा बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाले की त्याच्यावरती आपल्याला लिहिता सुद्धा येणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवरती करून घेणार आहोत. ठीक आहे. पुढचा पॉइंट आहे जागतिक राजकारणाचे प्रादेशिककरण. त्यामध्ये EU असेल, ASEAN आहे, EPAC आहे, ARC आहे, NPFT आहे, या गोष्टी सुद्धा नेमकं प्रादेशिककरण काय ते आपण पाहूया. समकालीन जागतिक जे काही चिंते विषय काय म्हणजे कंटेम्पररी चॅलेंजेस त्याला म्हटलं जातं. लोकशाही असेल, मानवी हक्क, पर्यावरण, लिंगभेद, न्याय, दहशतवाद, आण्विक कृती, जे काही समकालीन कंटेम्पररी चॅलेंजेस जे आहेत ते आपल्याला कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल अनालिसिस आणि महत्त्वाचे इंटरनॅशनल रिलेशनमध्ये आपण पाहणार आहोत. आणि शेवटचा पार्ट जो आहे जो पेपर सेकंड मधला चौथा भाग किंवा पेपर सेकंड मधला दुसरा भाग आणि होल पॉलिटिकल सायन्स मधला चौथा भाग काय देण्यात आलेला आहे, तर भारत आणि जग किंवा ह्याला एकंदरीत फॉरेन पॉलिसी ऑफ इंडिया वगैरे असं म्हटलं जातं की नेमका भारताचा जगाशी संबंध काय किंवा नेमकी भारताचे परराष्ट्रविषयक धोरण नेमकं कसं आहे, तर याबाबत हा पेपर असणार आहे. अत्यंत सोपा चांगला पेपर असतो, समजून घ्यायला खूप चांगला आहे, चांगलं लिहिताही याबाबत येतं. काय दिले तर भारतीय परराष्ट्र धोरण, त्याचे निर्धारक घटक कोणते आहेत, धोरण निश्चितीच्या संस्था कुठल्या आहेत आणि सातत्याने बदल नेमकं काय झाले त्या गोष्टी पॉईंट 1 मध्ये देण्यात आलेल्या आहेत. देन नेक्स्ट पॉईंट इज हिअर विविध टप्प्यावरील संलग्नता चळवळीतील भारताचे योगदान काय आहे. ऍक्च्युली ही नाम आहे बरं का, अलिप्तवादी चळवळीतील भारताचे योगदान किंवा सध्याची भूमिका काय याबाबत हा प्रश्न विचारलेला, ह्याबाबत हा पॉईंट देण्यात आलेला आहे. ठीक आहे. भारत आणि दक्षिण आशिया, ओके, दक्षिण आशियाबाबत प्रादेशिक सहकार, सार्कची संघटना असेल त्यांची कामगिरी किंवा पुढचं भवितव्य काय याबाबत हा प्रश्न आहे.
याबाबत हा सिलेबस आहे. देन मुक्त व्यापार क्षेत्र म्हणून दक्षिण आशिया, फ्री ट्रेड वगैरे झालेलं आहे. भारताचे लुक ईस्ट धोरण जे आहे ते आहे, पूर्वेकडे पहा. प्रादेशिक सहकार्यातील नेमकी अडथळे कोणते, मग त्यामध्ये नदीच्या पाण्याचे विवाद असतील, अनधिकृत सीमा स्थलांतर असेल, मानववंशीय संघर्ष असतील, उठाव असतील, सीमावाद असतील, या हे सगळे जे पॉईंट आहेत ते भारत आणि दक्षिण आशियाबाबत विचारलेले आहेत. तर सीमावाद नक्कीच भारताचे जे शेजारील राष्ट्र असतील त्यांच्याबाबतच असणारे, एशियन कंट्रीवरच असणार आहेत. तर सब पॉईंट्स जे आहेत ते आपल्या या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आता भारत आणि दक्षिण विश्व म्हणजे भारत आणि दक्षिणेकडे काही जे स्टेट्स आहेत त्यांच्याबाबत आहे. मग आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका यांच्याशी संबंध कसा आहे, एनआययूची मागणी नेमकी काय आहे, जागतिक व्यापार संघटनेतील वाटाघाटीची नेमकी नेतृत्वाची भूमिका काय, हे आपल्याला भारत आणि दक्षिण विश्वाबाबत विचारण्यात आलेले आहे. उत्तरेकडच्या यामध्ये कुठेही युरोपचा, अमेरिकेचा, ब्राझीलचा कुठेही उल्लेख नाही या पॉइंटमध्ये. ठीक आहे. भारत आणि सत्तेची जागतिक केंद्रे जे महत्वाची मेजर कंट्रीज आहेत त्यांचे USA, EU, जपान, चीन, रशिया, याबाबत भारताचे रिलेशन कसे आहेत किंवा सद्यस्थितीमध्ये भारत आणि त्यांची नेमकी भूमिका काय आहे त्याबाबत आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. नंतर 6 मध्ये दिले की भारत आणि संयुक्त राष्ट्र प्रणाली, संयुक्त राष्ट्राच्या शांतता प्रस्थापनेच्या प्रयत्नात भारताची भूमिका नेमकी काय असते किंवा सुरक्षा परिषदेमध्ये भारताची कायम जागेची नेहमी मागणी राहील ती काय आहे. तर याबाबत आपल्याला हा पॉईंट देण्यात आले आणि यावरती आपल्याला प्रश्न विचारू शकतात. भारत आणि आण्विक प्रश्न सद्यस्थितीतला आहे, जो बदलते दृष्टिकोन काय आहेत, धोरण काय, याबाबत हा पॉईंट आहे. शेवटचा पॉईंट आहे की भारताच्या विदेशी धोरणातील अलीकडील नेमका काय विकास झालेला आहे तो. मग अफगाणिस्तान बाबत असेल, इराक असेल, पश्चिम आशियामधील सध्याच्या अरिष्टावर भारताचे स्थान नेमकं काय आहे, US आणि इस्रायलसोबतचे वाढते संबंध सद्यस्थितीतील कसे आहेत, नवीन जागतिक व्यवस्थेची नेमकी दृष्टी कशी आहे. तर याबाबत भारत आणि जग किंवा भारतीय परराष्ट्र धोरणाबाबत आपला जो पॉईंट आहे तो पेपर 2 मध्ये आपल्या 4थ्या भागात देण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने एक आपला हा सिलेबस आहे, जो की पेपर म्हटलेले की पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशनचा टोटल आपल्याला 500 मार्कसाठी हा पेपर असणार आहे. फर्स्ट पेपर जो असणार आहे तो 250 मार्काला असणार आहे. 250 मार्कमध्ये फर्स्ट पेपरमध्ये परत 2 पार्ट करण्यात आले, जो की राजकीय सिद्धांत आणि भारतीय राजकारण आहे. दुसऱ्या पार्टमध्ये भारतीय सरकार आणि भारतीय राजकारण आहे. पेपर 2 मध्ये परत आपल्याला कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल अनालिसिस आणि इंटरनॅशनल रिलेशन दिलेलं आहे. आणि सेकंड पॉईंट जो आहे की फॉरेन पॉलिसी रिलेटेड किंवा भारताचे परराष्ट्र धोरण किंवा भारत आणि जग, अशा पद्धतीने जो आपला सिलेबस आहे राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये जो काही महत्त्वाचा सिलेबस आहे तो आपल्या वेबसाईटवरती किंवा आपल्याला MPSC मुख्य परीक्षेसाठी व्यवस्थितरित्या देण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर यावर काही शंका असेल किंवा सिलेबस जर काय वाटलं तर तुम्ही मला जरूर सांगू शकता. आणि आपण लवकरच राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधावरती आपण लवकरच सेशन चालू करणार आहोत. त्याच्या अगोदर महत्त्वाची बुकलिस्ट कोणकोणती असू शकते राज्यशास्त्र विषयासंदर्भात, तर ती बुकलिस्ट कोणती ती सुद्धा मी तुम्हाला सांगेन. बुकलिस्ट झाली की त्यानंतर नेमका कोणता पॉईंट घेणं अपेक्षित आहे, पॉलिटिकल थेरीपासून आपण चालू करूया किंवा भारतीय सरकार जे आहे सेकंड पॉईंट तो आपण चालू करूया की कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल अनालिसिस चालू करूया, याबाबत तुम्हाला नेमकं काय सध्या अभ्यास करायला आवडेल किंवा राज्यशास्त्रामध्ये हा पॉईंट आम्हाला घ्या असं जर तुम्हाला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. जर नसेल तर आपण पॉलिटिकल थेरीपासून सुरुवात करू शकतो. ठीक आहे. आणि नेमकं आपलं आजचं सेशन किंवा नेमकं सिलेबसचं डिटेक्शन जे दिले ते नेमकं कसं वाटलं हे मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जे विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी प्रिपरेशन करत आहेत ते अजून त्यांनी लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर जरूर करा, सबस्क्राईब जरूर करा. कारण येणारे यापुढचे राज्यशास्त्र विषयक जे महत्त्वाचे मुख्य परीक्षेसाठी लागणाऱ्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मिळत राहतील. नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. पुढचे सेशन तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. आणि इथून मागचे जे काही सेशन झाले ते सुद्धा तुम्ही आपल्या या ग्लोबल MPSC अकॅडमीवरती बघू शकता. ठीक आहे. तर आजचं सेशन नेमकं तुम्हाला कसं वाटलं हे जरूर कळवा आणि इथून पुढचे सेशन बघत राहा. धन्यवाद. थँक्यू. आजचं सेशन आपल्या या ठिकाणी समाप्त होत आहे. धन्यवाद.